हॅलो एव्हरीवन. तर आज सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 10.1 मधील 6, 7, 8, 9 आणि 10 नंबरचे क्वेश्चन्स. फर्स्ट 5 जे क्वेश्चन्स आहेत ते आपण ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये कंप्लीट केलेले आहेत. चला 6 नंबरच्या क्वेश्चनला सुरुवात करूया. 8p³ मायनस 4p² डिवायडेड बाय 2p². आता आपल्याला काय करायचं आहे, 2p²ने या पूर्ण पॉलिनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचं आहे. हे आपण डिटर्मिनंट राईट करून घेऊया. 2p² मल्टी. तर इथे पहा, आपण पहिले नंबर लक्षात घेऊया. आपल्याला कोणता नंबर हवा आहे? 8. मग 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 8 येतो? तर 4. बरोबर. 4 2 जा 8. तर आपण इथे 4 घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे पहा, इथे p² आहे आणि आपल्याला हवा काय आहे? p³ पाहिजे. तर इथे आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे 2p आहेत. आपल्याला अजून एक पाहिजे, म्हणजे आपण इथे काय घेणार आहे? एक p घेतला. तर ह्या दोघांचं मल्टिप्लाय केलं की आपल्याला 8p³ हे आन्सर भेटतं. तर 4p ही टर्म आपल्याला इथे भेटलेली आहे. राईट करूया 4p. तर आता या दोघांचं मल्टिप्लाय केलं की आपल्याला ही टर्म भेटली. मग 8p³ मधून 8p³ सबट्रॅक्ट झाले आणि त्या आन्सर आलं 0. आता ही टर्म खाली घेऊया, -4p². तर इथे राईट करून घेऊया, -4p² आपल्याला हवा आहे. आणि या नंबरला आपल्याला असा नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे की ज्याचा आन्सर आपल्याला हे हवं आहे. ठीक आहे. तर इथे आपल्या पहिले नंबर लक्षात घेऊया. इथे आपल्याकडे 2 आहे आणि आपल्याला काय पाहिजे? -4 पाहिजे. तर ऑब्व्हियसली इथे एक नंबर आपल्याला मायनस घ्यावा लागेल. हा प्लस आहे, तर आपल्याला हा नंबर जो घ्यायचा आहे तो मायनस घ्यावा लागेल, कारण मायनस प्लस मायनस होतो. तर इथे आपण -2 घेतलेला आहे, कारण आपल्याला 4 नंबर हवा आहे. 2 2 जा 4. तर आपण इथे 2 घेतला, -2. आपल्याकडे p² आहे आणि आपल्याला आन्सर सुद्धा p²च हवा आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी p² आहेत. तर आपल्याला फक्त काय घ्यावं लागलं? -2. चला राईट करूया -2 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. 2p 2 2 जा 4p². तर इथे -4p² राईट केलं. इथे मायनसचं साईन चेंज झालं आणि प्लस झालं. इथे मायनस प्लस सबट्रॅक्शन केलं तर आन्सर 0 आलं. ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चन भेटलेला आहे 4p - 2 रिमाइंडर 0 भेटलेले आहे. चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. आहे 2p³ + 4y² + 3 डिवायडेड बाय 2y². ठीक आहे. तर आता इथे पहा, आपण ही टर्म राईट करून घेतली इथे पूर्ण आणि इथे आणि आपल्याला डिवाइड करायचं आहे 2y²ने. तर आपल्याला पहिली जी टर्म हवी आहे ती काय पाहिजे आहे? 2y³. तर इथे राईट करून घेतली. 2y³ आपल्याला हवा आहे आणि आपल्याकडे आहे 2y². तर आपल्याला फक्त अजून काय हवं आहे? 2 तर ऑलरेडी आहे आपल्याकडे, त्यानंतर आपल्याकडे स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त क्यूब म्हणजे अजून एक y हवा आहे. तर इथे y राईट करून घेतला. चला या नंबरने या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर ही टर्म आपल्याला भेटते. मग इथे आपण y राईट करून घेतला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते इथे राईट करून घेतलं. 2y³ 2y³ मधून 2y³ सबट्रॅक्ट केलं, आन्सर 0. आता ही टर्म खाली घेऊया, 4y². तर 4y² ही टर्म आपल्याला हवी आहे. तर 2y² कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 4y² येणार आहे? तर बघा, इथे पहिले आपण नंबर बघूया. तर 2 2 जा 4. बरोबर. 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 4 भेटेल आणि y² तर ऑलरेडीच आपल्याकडे आहेत, ते घ्यायची गरज आहे का? अजिबात नाही. ठीक आहे. चला आता इथे फक्त आपण काय घेतलेलं आहे? 2 घेतलं आहे. ओके. तर राईट करूया इथे 2. मग ह्या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर इथे लिहिलं 4y² आणि यांचं इथे प्लस प्लस आहे, इथे साईन चेंज झालं मायनस आणि प्लस मायनस मायनस झालं आणि इथे आन्सर आलं 0. तर ही टर्म जी आहे 3 आपण इथे खाली राईट करून घेतलेली आहे. ठीक आहे. 3 ही टर्म खाली राईट करून घेतली, परंतु 2y² आणि याच्यामध्ये आपल्याकडे इथे 3 आहे आणि इकडे 2 आहे. या टर्मने डिवाइड होत नाही, म्हणजे आपलं रिमाइंडर जे आहे ते काय आलेलं आहे? रिमाइंडर जे आहे ते 3 आलेलं आहे आणि क्वेश्चन y + 2 हे आपल्याला भेटलेलं आहे. चला 8 नंबरचा क्वेश्चन आहे. 21x⁴ - 14x² + 7x आणि डिवायडेड बाय 7x³ तर आता इथे राईट करून घेतले आपण इथे आणि इथे 7x³
या नंबरला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे की ज्याचा आन्सर आपल्याला काय भेटणार आहे 21x⁴ पाहिजे. ठीक आहे, तर आता 7 पहिले नंबर लक्षात घेऊया. आपल्याला पाहिजे काय 21, आपल्याकडे आहे काय 7. तर 7ला 3ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती होईल 21. 7 3 जा 21. आणि इथे किती आहे x³ आहे आणि आपल्याला हवा काय आहे x⁴ पाहिजे 4 पाहिजे. तर इथे आपल्याला अजून एक x घेतला तर काय होणार x⁴ होणार, कारण 3 ऑलरेडी आहेत. तर इथे 3x ही टर्म आपल्याला भेटलेली आहे. राईट करून घेऊया 3x आणि या दोघांचं मल्टिप्लाय केलेलं आन्सर इथे राईट केलं 21x² आणि या दोघांना सबट्रॅक्ट केलं तर इथे आन्सर आलं 0. आता ही पूर्ण टर्म आपण इथे खाली घेतलेली आहे -14x² + 7x. तर आपल्याकडे इथे काय आहे स्क्वेअर आहे आणि इकडे काय आहे इथे x³ आहे. इथे बघा इथे किती आहे 7x³ आहे आणि इथे किती आहे 14x² आहे. म्हणजे ही टर्म ह्याच्यापेक्षा काय आहे या टर्मपेक्षा ही टर्म मोठी आहे. त्यामुळे आपण इथे कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय करून हे आन्सर आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे हे जे आहे ते पूर्ण आपलं रिमाइंडर आहे आणि आन्सर इकडे क्वेश्चन भेटलेला आहे 3x. तर इथे राईट करून घेऊया. क्वेश्चन इज इक्वल टू 3x अँड रिमाइंडर इज इक्वल टू -14x² + 7x. 9 नंबरचा क्वेश्चन बघूया. 6x⁵ - 4x⁴ + 8x³ + 2x² डिवायडेड बाय 2x². तर आता इथे टर्म राईट करून घेतली पूर्ण. 2x² आपल्याला याला पूर्ण डिवाइड करायचं आहे. तर इथे फर्स्ट टर्म काय आहे 6x⁵ ते इथे राईट करून घेतलं 6x⁵. आता या टर्मला ही जी टर्म आहे 2x² या टर्मला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं की आन्सर आपल्याला 6x पाहिजे 6x⁵ पाहिजे. तर इथे आपल्याकडे 2 आहेत. मग 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येईल 3 2 जा 6. ठीक आहे, तर आता इथे काय आहे x किती आहे x² आहे आपल्याकडे. x² आपल्याकडे आहे ऑलरेडी आणि आपल्याला पाहिजे काय आहे x⁵ पाहिजे. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी 2x आहेत आणि अजून किती पाहिजे आपल्याला 3 घेतल्यानंतर 5 होतील. म्हणजे आपण इथे x³ घेतलेला आहे. मग 3x³ ही टर्म आपल्याला भेटलेली आहे. इथे या टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं 6x⁵. 3x³ इथे राईट करून घेतला आणि इथे 6x⁵. आता ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं आन्सर आलं 0. आता ही टर्म खाली घेऊया -4x⁴ इथे खाली घेतली. आता हे आन्सर आपल्याला हवं आहे आणि आपल्याकडे ही टर्म आहे 2x². तर 2x²ला तर पहिले नंबर बघूया. 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 4 येईल ऑब्वियसली 2 2 जा 4. तर परंतु आपल्याला इकडे मायनस हवा आहे. तर इथे आपल्याला मायनस घ्यावा लागेल कारण आपल्याकडे जो टर्म आहे तो प्लसमध्ये आहे. प्लस मायनस जर घेतला तर आपल्याला आन्सर मायनसमध्ये भेटेल, म्हणून ही टर्म आपण मायनसमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे, तर 2 इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे x² आहे आणि आपल्याला हवा काय आहे x⁴ पाहिजे. म्हणजे 2 ऑलरेडी आहेत आणि अजून 2 घ्यायचे आहेत. म्हणजे x² इथे घेतला तर -2x² ही टर्म आपल्याला भेटलेली आहे. या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर भेटतं. तर राईट करूया 2x² आणि या दोघांना सबट्रॅक्ट केलं. त्यानंतर इथे साईन चेंज झालं आणि यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन करून आन्सर आलं 0. तर आता पुढची टर्म घेतली 8x³ 8x³ खाली घेतल्यानंतर आता इथे राईट करून घेऊया 8x³. आता या दोघांचं अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे या टर्मला की आन्सर 8x³ पाहिजे. तर इथे आपल्याकडे 2 आहेत आणि आपल्याला हवा काय आहे 8. म्हणजे आपल्याला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2 4 जा 8 होईल. तर इथे 4 घेतला. आपल्याकडे 2x आहेत ऑलरेडी आणि आपल्याला पाहिजे किती 3. म्हणजे अजून एक x इथं आपण घेतलेला आहे. म्हणजे किती झाले 4x. मग या दोघांचं मल्टिप्लाय करा 4 2 जा x आणि x² प्लस x² मल्टिप्लाय x केला तर आन्सर किती येईल x³ येईल. मग इथे 8x³ हा आपल्याला भेटलेला आहे. तो इथे राईट करून घेतला 4x आणि त्यानंतर इथे पहा 4x आणि 2x यांचं मल्टिप्लाय केलं ते आलं 8x³. तर इथे राईट करून घेतलेलं आहे आणि इथे सबट्रॅक्ट करून आन्सर आलेला आहे 0. आता शेवटची टर्म आहे 2x² ती इथे खाली राईट करून घेतली. शेवटची टर्म कोणती आहे 2x² ती इथे राईट करून घेतलेली आहे 2x² आणि
हे पहा आता 2x² आपल्याकडे आहेत आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला की ज्याचा आन्सर 2x² येईल. तर घ्यावं लागेल कारण की 1ने 2x² ला मल्टिप्लाय केलं तर 2x² येऊ शकतं, म्हणून आपण इथे टर्म घेतलेली आहे. इथे काय घेतलेलं आहे 1. तर 1 इथे राईट करूया आणि 2x² मधून 2x² सबट्रॅक्ट केलं, आन्सर आलं 0. तर आपल्याला इथे क्वेश्चन भेटलेला आहे 6x³ मायनस 2x² प्लस 4x प्लस 1 आणि रिमाइंडर भेटलेला आहे 0. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शेवटचा आणि लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे 25m⁴ मायनस 15m³ प्लस 10m प्लस 8 डिवायडेड बाय 5m³. तर इथे टर्म राईट करून घेतली पूर्ण. 5m³ डिवाइड करायचं आहे तेही इथे राईट करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला 25m⁴ पाहिजे आणि आपल्याकडे आहे कोणती टर्म 5m³ आहे. तर आपल्याला 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 25 येईल तर 5. 5 5 25. तर इथे 5 घेतला. त्यानंतर आपल्याकडे m किती आहेत आपल्याकडे 3. ठीक आहे, m3 आहेत आणि आपल्याला हवे किती आहेत 4. तर अजून एक m आपण इथे ॲड केला तर 5m झाले बरोबर. तर ह्या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर आन्सर भेटतं 5m⁴. ठीक आहे, तर इथे आपण 5m ही टर्म राईट करून घेतलेली आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन केलं, आन्सर आलं 0. आता ही टर्म खाली घेऊया 15m⁴. तर इथे 15m⁴ राईट केला. तर आता इथे पहा -15m⁴ राईट करून घेतलाय. आता 5m⁴ ला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं की आन्सर आपल्याला हे भेटलं पाहिजे -15m⁴. तर इथे -3 घेतला तर 5 3 किती होणार आहे 15 आणि तर m³ जो आहे तो ऑलरेडी आपल्याकडे आहे म्हणजे घ्यायची गरज नाही. म्हणजे फक्त आपल्याला काय घ्यावं लागलं -3. तर -3 ते राईट करून घेऊया आपण. -3 आणि या दोघांचं मल्टिप्लाय केलं, इथे राईट करून घेतलं 15m³. या दोघांचं इथे पहा साईन चेंज झालं, मायनस होता तर प्लस झाला आणि आन्सर आलं 0. आता 10m इथे आपण खाली घेतला, राईट केला. तर इथे पहा आपल्याकडे आहे काय इथे m³ आहे आणि इथे 10m आपल्याला घ्यावं लागेल. तर ही जी आहे टर्म ती यापेक्षा कशी आहे छोटी आहे म्हणजे आपण याला डिवाइड करू शकत नाही. पण हा आहे आपला रिमाइंडर 10m + 8 आणि आपलं जे क्वेश्चन आलेलं आहे ते आहे 5m-3. चला राईट करूया. क्वेश्चन इज इक्वल टू 5m-3 रिमाइंडर इज इक्वल टू 10m + 8. तर असा हा पूर्ण प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.